आजचा भाग आहे ना खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण हा लग्नाचा भाग आहे आणि या लग्नाच्या भागात नेमकं काय काय घडलंय चला तर मग आजचा भाग बघूया. सुरुवातीला आपण आधी पाहतो की पमा सगळ्यांना म्हणत असते की झाली की नाही सगळ्यांची तयारी, पण आता सगळ्या मुलींची तयारी झाली असते. सगळ्या मुली छान तयार असतात, पण पमा आपल्या नेहमीप्रमाणेच मुलींना विचारत असते, कारण का 4-4 मुली आहेत ना तिच्या, प्रत्येकीला वेळ लागतो असंच तिला वाटत असतं. पण इकडे पमाला आता त्यात सगळ्याच जणी म्हणतात की आम्ही तयार झालेलो आहे. तर शरू म्हणते की आई मला तर असं वाटतं ना की आम्ही ना जेव्हा आमच्या अंगाला लाइटिंग वगैरे लावू ना तेव्हा तुला खरं असं वाटेल की आम्ही तयार झालो आहोत, असंही ती आता म्हणू लागते. त्याबरोबर हे बघ, आम्ही सगळ्याही तयार आहोत, मग निघायचं का, चला. आता इकडे मात्र सगळ्यांची तयारी वगैरे झालेली असते, पण पम्माच्या तेव्हा लक्षात येतं की आसावरीला नेकलेस दिलेला होता उमाने, तो नेकलेस तर आसावरीने घातलेलाच नव्हता. म्हणूनच मग ती सांगते की तू नेकलेस घालून घे ना, तो छान दिसेल. कारण आता तिला असं वाटत असतं की निदान या दिवशी तरी सगळं काही चांगलं व्हायला हवं, म्हणजेच आपल्या मुलीला कोणीतरी मुलगा बघेल, चांगलं भरजरी दागिने वगैरे घातलेले असेल तर, असंच तिला वाटत असतं. आणि म्हणूनच मग ती म्हणत असते की नेकलेस घालून घे. पण आता जेव्हा ती कपाट बघते तेव्हा कपाटात तो नेकलेस नसतो, तो पूर्ण डायमंडचा नेकलेस असतो. मग आता आसावरी रडू लागते. आसावरी रडत रडतच सगळीकडे शोधत असते. ती म्हणते की मी इथेच नेकलेस ठेवला होता, मग गेला कुठे नेकलेस. इकडे मात्र आता आकाशला मंडपामध्ये आणलं जात असतं लग्नासाठी. त्याचबरोबर उमा आणि तिचे मिस्टरही असतात. आकाशला लग्न मंडपात आणून बसवलं जातं. आता करवली कुठे राहिलेली आहे, करवली जी असते ती म्हणजे आशू असते आणि आशू आतमध्ये रडत बसलेली असते, का तर तिचा नेकलेस चोरीला गेलाय म्हणून. मग आता अजूनही आजही उशीरच होणार आहे का, एवढा कुठे उशीर होत असतो का, चला लवकरात लवकर सगळं काही आवरून घ्या, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त राग जो आहे तो इथे शरूला येत असतो. शरू म्हणत असते की चला आता बस झालं, पटापट आवरा, कारण आपल्याला जायला हवं. तेवढ्यातच बाबा आलेले असतात आणि बाबा येऊन विचारतात की अरे तुमचं काय चाललंय, अजूनही तुमचं काहीच झालं नाही आहे का, असं का करताय तुम्ही लोक, पटापट करा ना सगळं काही, असंही आता बाबा म्हणत असतात. तर बाबांना आता शरू म्हणत असते की बघा ना, एक साधा जो नेकलेस आहे तो हरवलाय, त्यासाठी आईनं एवढं घर डोक्यावर घेतलं आहे. अरे एवढंच का, चला लवकर. बाबांना आता शरू खोटं सांगते, पण आता स्वामींसमोर अक्षरशः पमाने हात जोडलेला असतो. आसावरीचं तर रडणं थांबत नसतं, सोबत अनुही रडत असते. तर आता ह्यांचं तेच असतं की कधी एकदा आपल्याला हा नेकलेस भेटतोय, कारण बिचारा उमानं विश्वासाने तो नेकलेस दिला होता, पण तो नेकलेस चोरायचं काम ना इथे असलेल्या या स्मरायराने केलेलं होतं. स्मरायरा म्हणत असते की आता खरी लायकी यांची समजेल या काय आहे ते. आता बसा शोधत तो नेकलेस आणि लग्नाला सुद्धा उशिराच या, खरं तर लग्नाला येण्याच्या सुद्धा लायकीच्या नाही आहात तुम्ही, असंही ती आता पुटपुटत असते. बघ आता स्मरायराची मैत्रीण म्हणते हा तोच नेकलेस आहे ना जो तुझ्या मॉमने त्या आसावरीला दिला आहे. हो हो, हा तोच आहे. ज्या माणसांची लायकी नाही ना त्यांना हे असं काहीच द्यायचं नाही. खरं तर ना आता त्या असा शोधत बसले असतील ना नेकलेस की त्यांना तो कुठेही सापडणार नाही, कारण तो नेकलेस माझ्याकडे आहे. म्हणूनच आता स्मरायरा जी असते ती मात्र खूप जास्त खुश असते, कारण तिला शर्वरीला तिची लायकी दाखवून द्यायची असते. तर दुसरीकडे मात्र आता साक्षी ही खूप जास्त छान अशी तयार झालेली असते, कारण आज तिचं लग्न असतं आणि ती शेवटचं आता आपल्या भावांना भेटत असते. तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. त्याच वेळेला आता जय आणि त्याचसोबत गौतम हे दोघंही जण असतात आणि ते म्हणत असतात की आता लग्नाला जाते, स्टेजवर डोळ्यात बिलकुलही पाणी नकोय. पण शेवटी ती मुलगी आहे, तिला आता थोडंसं रडू तर येतच असतं, डोळ्यातनं पाणीही येत असतं. म्हणजे तिची इच्छा अशी असते की लग्न माझं होतंय, पण तरीही सुद्धा आता तुम्हा सगळ्यांना सोडून जायचं म्हणजे. गौतमही तिची मजा घेत असतो. गौतम म्हणतो की चल आता तुझ्या रूममधला ना माझ्या रूममध्ये जायला एक मोठा मार्ग मी काढणार आहे, आता तर तू नसणारेस ना. गौतमवर साक्षी चिडते आणि मग ती जयकडे तक्रार करते. दुसरीकडे आता सगळ्या बॅगा वगैरे शोधल्या जातात, पण कोणत्याच बॅगांमध्ये तो नेकलेस नसतो. मग नेकलेस असा कसा जाऊ शकतो असंही आई विचारते. काल ना एक मुलगी आली होती, आम्हाला बोलली की तुमच्या बाबा आले आहेत आणि तुमच्या बाबांनी तिथे तुम्हाला बोलवले आणि त्या रूममध्ये आम्ही गेलो तर ही रूम तशीच उघडी होती. तुम्हा मूर्ख मुलींना समजत नाही का, तुम्हाला कसं कळत नाही, तुमच्यामुळे आता मला किती नावं ठेवतील, अक्षरशः तो नेकलेस चोरीला गेला आहे.
आहे असं बोलून ती आता खूपच जास्त रडत असते. जेव्हा ती आता रडत असते तेव्हा सगळ्याच जणी आता चौघीही रडत असतात आणि त्यांनाही वाईट वाटत असतं. या सगळ्याच जणी शरू ज्या आहे ती तरी स्ट्रॉंग आहे, बाकी तिघी ना खूपच रडक्या दाखवलेल्या आहेत. आणि त्याच वेळेला शरू आता सगळ्या बहिणींना जवळ घेत असते. कोणीही काळजी करू नका, पण आपल्याला काहीतरी करायला हवं. दुसरीकडे आता नवरीची सुद्धा एंट्री मस्त एकदम फिल्मी स्टाईलने झालेली असते आणि तेव्हा आता बॅकग्राऊंडला सॉन्गही खूप सुंदर लागलेलं असतं. आता जेव्हा नवरी ही स्टेजवर येते तेव्हा आता लग्नाचे विधी सुरू होणार असतात, तरीही अजून करवली काही आलेली नसते. मग आता इकडे स्मरायरा खूप जास्त खुश असते, कारण तिचा डोळा गौतमवर असतो. ती गौतमला पाहते, तर गौतमला बघून ती लगेचच त्याच्या बाजूला जाऊन म्हणते की हाय गौतम, मला तुझ्यासोबत फोटो काढायचा आहे, आपण सेल्फी काढूया का, असंही ती त्याला मुद्दामच बोलते. आणि त्याला फोटो काढण्यासाठी म्हणून का होईना बाजूला घेऊन जात असते. जय तर हे सगळं बघत असतो. जय म्हणतो की बघ बघ तुला बोलवलं आहे. मग गौतमला काय तिकडे तिच्यासोबत सेल्फी काढायला जावंच लागतं. तो तर त्याच्या ड्रीम गर्लची वाट बघत असतो, म्हणजे आशूची. आशू अजूनही आलेली नसते. इकडे उमा म्हणत असते की काय हो भाऊजी, अजूनही या आल्या नाहीत. तर इकडे आता सुभाष म्हणजेच आता ज्या शर्वरीचे वडील आहेत त्या शर्वरीच्या वडिलांनीच कॉल केलेला असतो मोबाईलवर. मग आता शर्वरी म्हणते की सॉरी, पण मला आता सगळ्यांना खरं सांगून टाकावं लागेल, मी आता थांबू शकत नाही, मी आता सांगतेच बाबांना सगळं काही. मग आता शर्वरी बाबांना सांगणारच असते. तोपर्यंत उमाने इकडनं बाबांकडनं फोन खेचून घेतलेला असतो. बाबाकडनं फोन खेचून घेतल्यामुळे आता उमा म्हणत असते की काय गं तुमचं, कुठे राहिलात, अजून आलात नाही. हो हो येतोय मावशी, झालंच आहे. मग पम्माला सुद्धा बोलायला दिलं जातं. पम्माच्या रडक्या आवाजावर ना उमाच्या लक्षात येतं की काहीतरी झालेलं आहे. उमा विचारते पम्मा काही प्रॉब्लेम आहे का, पण उमा सांगते की नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळं ठीक आहे. नक्की सगळं ठीक आहे ना. हो हो खरंच सांगते ठीक आहे. मग आता ह्या चौघ्या मुलींचं आवरलं जात नाही आहे ना, म्हणून मी यांच्यावर जरा चिडचिड करत होते, म्हणून यायला उशीर झालाय, झालंच आहे आम्ही येतो, असंही आता म्हटलं जातं. मग काय इकडे आता जेव्हा शरू फोन ठेवते तेव्हा पम्मा खूप जास्त रडू लागते. पम्माला कळत नसते की उमाला काय उत्तर द्यावं. त्यापेक्षा तिला हे टेन्शन असतं की तो नेकलेस जो आहे तो स्मरायराचा आहे, त्यावर ना ती किती मोठा इश्यू करेल आणि अपमान होईल, तो म्हणजे तिच्या नवऱ्याचा म्हणजे सुभाषचा. एकतर पाहुण्यांच्या घरी आलोय आणि तिथे अपमान झाला तर आवडणार नाही, असंच कुठेतरी वाटत असतं. आणि म्हणूनच तिला खूप जास्त रडू येत असतं. पण आता शरू म्हणते की खूप झालं, आता इथे आपण रडत बसलो ना तर काही होणार नाही आहे, पण आपल्याला लग्नाला तर पोचावं लागेल आणि यासाठी आपण आता इकडनं बाहेर पडूया, असंही आता ती सांगत असते. मग आता ती म्हणते की बाहेर जाऊन कोणाच्याही डोळ्यामध्ये ना मला पाणी नको आहे, सगळ्यांनी शांत राहायचं, समजलं ना, कोणीही रडायचं नाही, कळलं, द्या मला प्रॉमिस. आणि असं बोलून आता सगळेजणं एकमेकांच्या हातावर हात ठेवतात. तर पम्माला सुद्धा सांगतात की ठेव हात, कारण पम्माला आता स्पष्ट सांगितलेलं असतं की बाहेर जाऊन आपण हे तोंड उघडायचं नाही आहे, काय झालंय ते, नंतर आपण शांतपणाने मार्ग काढूया, काय करायचं आहे या गोष्टीचा, असंही सांगितलं जातं. मग आता एकत्र एकावर एक हात ठेवून त्या सगळ्याच जणी तयार होत असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं 5ही जणी बाहेर जातात. तेव्हा आता तिथे शरूचे बाबा येतात आणि शरूला म्हणत असतात की काय गं पोरीनो, तुम्हाला एवढा वेळ लागतोय का तयार व्हायला. तर पम्मालाही उमा म्हणत असते की पम्मा काय झालं आहे, तर ती काहीतरी बोलायला जाणारच असते त्या नेकलेसबद्दल. पण त्यावेळेला ना आता उमाला मुद्दामूनच शरू सांगते की आईचे थोडे गुडघे दुखत होते ना, त्यामुळे यायला थोडा उशीर झाला. काय तुझे गुडघे दुखतात, थांब, मग आता जे काही काम असेल ना ते उभं राहून तू काहीच करू नको, सगळं काम बसूनच कर. आणि मुलीनो चला ना, काही अहिऱ्याचं वगैरे द्यायचं आहे, आपण बघूया. मग तुम्ही कराल ना, अनुला आणि मयूला सांगितलं जातं. तर इकडे आता शरूला म्हटलं जातं अगं तू इथे काय करतेस, तू स्टेजवर जा, तू करवली आहेस ना. मग शरू स्टेजवर जात असताना गौतमच तिच्या समोर येऊन उभा राहतो. मग बाबाही म्हणत असतात की शरू चल. मग तेवढ्यात गौतम तिथे येतो आणि बाबांना म्हणतो की तुम्हाला तुमच्या मुलींच्या लग्नाची काळजी आहे ना, तुम्ही तर काळजी बिलकुलही करू नका, सगळं काही ठीक होईल. मग आता तो हेही म्हणतो की कधी कधी असं होतं ना, आपल्या आजूबाजूला स्थळ असतात पण ती आपल्याला दिसत नाही, म्हणजे त्याला असं म्हणायचं असतं की आशूसाठी मीच परफेक्ट आहे पण तुम्हाला तो दिसत नाही आहे. बाबा म्हणतात की हो होतं असं कधी कधी, पण तू काळजी करू नकोस, मी माझ्या मुलींचे लग्न व्यवस्थित लावणार आहे. तेवढ्या गौतमला बोलवलं जातं म्हणून गौतम जातो. तर इकडे मात्र आत्ता
बाबा आसावरीला म्हणतात की हा मुलगा जरा वेगळाच आहे ना, असं म्हणून हसू लागतात. तर त्यानंतर आता स्टेजवर लग्नाचे विधी वगैरे सुरू होत असतात. मग आता बोलवलं जातं की चला आता लग्नकार्य सुरू होतंय, तर आवरा पटकन. आणि मग त्याच वेळेला स्टेजवर सगळेजण जातात, कारण आता ते विधी होणार असतात. एकमेकांना हार वगैरे घालायचे, मंगलाष्टक वगैरे होत असतात. तर इकडे मात्र साईडला आसावरी अजूनही रडत असते. तिला आता या सगळ्याचा त्रास होत असतो, कळत नसतं की काय करावं. आणि त्याच वेळेला तिच्या बाजूला अनु येऊन उभी राहते आणि म्हणते की ताई, तुला सांगितलंय ना इथे रडायचं नाही आहे, डोळ्यातनं बिलकुलही पाणी काढू नकोस, बघितलंस ना सगळेजण बघतील. पम्माही नाराज असते, म्हणून बाबांना डाऊट येतो. म्हणून बाबा पम्माकडे जातात आणि बाबा पप्पांना म्हणतात की मला माहिती आहे तुला कशामुळे त्रास होतोय, तुला ह्याच गोष्टीमुळे त्रास होतोय ना, की मुलींचं लग्न आणि या सगळ्या गोष्टी. अगं होतील का मुलींची लग्न, नको काळजी करू, सगळ्या काही गोष्टी होतील व्यवस्थित. आता मला म्हटलं जातं की ठीक आहे. मग तिकडनं स्टेजवरून आवाज येतो, कारण अंतरपाठ धरायचा असतो. पम्माही सांगते की जा तुम्ही स्टेजवर, कारण सुभाषांना हाक आलेली असते. मग आता ते स्टेजवर वगैरे जातात. तर इकडे उमाही पम्माला म्हणत असते की अगं तू पण ये ना. तर दुसरीकडे जयला आता गुरुजींनी सांगितलेलं असतं की तू आता अंतरपाठ धर. जय म्हणतो मी. मग आता गौतम त्याला म्हणतो, अरे काही मुलीचा पदर वगैरे धरायला सांगत नाही आहेत, एवढा काय अडखळतोय, जा उभा राहा तिथे जाऊन. मग आता तो तिथे जाऊन उभा राहतो. मग काय त्याला अंतरपाठ धरायला सांगितला जातो. सगळीजण एक एक करून स्टेजवर जातात, कारण आहे ना आता हा सोहळा सुरू होणार असतो. खूपच सुंदर असं डेकोरेशन लग्नाचं केलेलं असतं. आकाश आणि साक्षी समोरासमोर उभे असतात आणि त्याच वेळेला समोर अंतरपाठ धरून इकडे जे शरूचे बाबा असतात आणि जयने एका साईडने अंतरपाठ धरलेलं असतात. आता मंगळाष्टक वगैरे सुरू होणार असतात. पम्मा अजूनही स्टेजवर आलेली नसते, पुढे येत नसते. म्हणूनच इकडनं शरू आपल्या आईलाही पुढे यायला सांगत असते. मग ते तिकडे येते. तेवढ्याच जयच्या हातात तो अंतरपाठ खाली पडतो. गुरुजी म्हणतात की काय एवढा काही जड आहे का अंतरपाठ, नीट तरी धरा, अंगाने तर एकदम धष्टपुष्ट दिसत आहे. पण दुसरीकडे मुद्दामून जेव्हा अक्षता उडवल्या जातात ना, तेव्हा मुद्दामून इकडनं शरू त्या जयवर त्या अक्षता फेकून मारत असते. इकडे आता लग्नकार्य मस्त होत असतं. आशूचंही लक्ष गौतमकडे असतं, कारण गौतमला ना त्या आशूशिवाय जराही करमत नसतं. इकडे आता हे लग्नविधी होत असतानाच एकमेकांना हार घातले जातात आणि साक्षीचे डोळे जे आहेत ते पाणावलेले असतात. आता हार घालून वगैरे विधी होतात. लग्न निर्विघ्नपणे पार पडतं. तर तेजस्विनी साक्षीला मिठी मारते. त्याचसोबत उमालाही आता म्हणते की आमची मुलगी तुमच्या घरात आलेली आहे, समजून घ्या, आणि असं बोलून मिठी वगैरे मारते. ती सगळ्यांनाच मिठ्या मारत असते. मग पम्माला असं वाटतं की ती तिलाही मिठी मारेल, पण तिला मिठी मारत नाही. का तर तिचा लोअर क्लास म्हणून तिच्यासमोर ती फक्त हात जोडते. पण हे सगळं ना कुठेतरी शरूला मनातून खटकलेलं असतं. आणि शरू हे सगळं काही लांबूनच बघते. तिला ह्या सगळ्या गोष्टी सहन होत नसतात. आपल्या आईचं दुःख तिला समजत असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.